तर नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीची वाटणाची डाळ। तर मी डाळ दोन प्रकारची बनवत आहे, एक तिखट डाळ आणि एक साधी आपली पिवळी डाळ। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे साहित्य आहे, मी तूर डाळ घेतली आहे, हिला ना मी थोडा वेळ भिजत ठेवलेली धुवून। आता ह्या तूर डाळीचे मी दोन डाळी बनवणार आहे, म्हणजे वरण। एक पिवळं वरण करणार आहे साधं आपलं, आणि एक तिखट करणार आहे। तर त्याच्यासाठी मी पिवळ्या वरणासाठी एक खोबरं, कांदा, जिरं आणि हळद याचं वाटण करून घेणार आहे। आणि तिखट वरणासाठी एक खोबरं, कांदा आणि लसणीच्या 2-3 पाकळ्या या टाकून हे आपल्याला भाजून याचं वाटण करून घ्यायचे। आणि हिंग, मीठ, लसूण आणि कढीपत्ता फोडणीला। आता मी गॅसवर कुकर ठेवलाय, त्याच्यामध्ये ही तूर डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे। अगोदर मी शिजून घेते ही तूर डाळ। आता आपला कुकर होईपर्यंत, म्हणजे डाळ शिजेपर्यंत मी एका साईडला गॅसवर भांड ठेवलंय, त्याच्यामध्ये मी आपल्या तिखट डाळीला जे लागणार आहे ना भाजकं, ते भाजून घेते। त्याच्यासाठी मी हे कांदा आणि लसूण पहिला घालते ह्याच्यात, आणि थोडस तेल घालायचं आपल्याला भाजण्यासाठी त्याला। आणि ह्यांना काय होत असते आपल्याला, म्हणजे जास्त म्हणजे खोबरं लागत नाही, थोडं थोडं खोबऱ्याने म्हणजे वाटण लागते डाळींना त्या। तर हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे, थोडं लाल करायचे। दोन्ही डाळी म्हणजे वरण जे आपण पिवळं आणि तिखट करणार, साधं आणि तिखट, ते छान लागतात त्या। आता कांदा आपला भाजत आलाय थोडा, त्याच्यात मी आता हे खोबरं घालून घेते। हे पण आपल्याला व्यवस्थित भाजायचे, थोडं लालसर करायचे खोबरे। आता दोन्ही कांदा खोबरं हे अशा प्रकारे बघा मी खोबरं ना हे भाजून घेतलंय, वाटण हे कांदा खोबऱ्याचं। आता आपल्याला हे मिक्सर मधनं वाटून काढायचे दोन। आता हे भाजकं वाटण मी वाटून घेते। थोडस पाणी घालून घेते। आता पहिला मी ही तिखट डाळ करून घेते, त्याच्यासाठी मी डाळ शिजून घेतलीये, तुरीची डाळ शिजून घेतलीये। आता हे वाटण करून घेतलंय बघा, एकदम बारीक नाही करायचे, जाडसरच करायचे। आता हे ह्याच्यात डाळीत मिक्स करते। त्याच्यात हळद घालून घ्यायची आपली, मसाला मालवणी मसाला आहे, आणि थोडस मीठ। आता हे सगळं मिक्स करून घेते। गॅसवर मी हा टोप ठेवलाय, त्याच्यात तेल घालून घेते। तेल आता आपलं तापलंय, त्याच्यात राई घालून घेते फोडणीला। राई आपली छान तडतडली आहे, त्याच्यात लसूण घालून घेते। लसणीमुळे ना या डाळीला चव छान येते आणि
कढीपत्ता घालून घेते आणि हिंग. त्याला आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे. ह्याच्यात थोडं मी पाणी घालून घेते. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. डाळ आपली छान शिजली पण आहे आणि हे वाटणाची तिखट डाळ आहे ना ती लागतेही छान. त्याच्यात मी ना थोडे टोमॅटो घालून घेते. टोमॅटो काय तुम्ही घालू शकता आणि नाही घातले तरी चालतील, पण छान लागतात टोमॅटो घालून पण. छान अशी वाटणार आपल्याला उकळी काढायची याला. आता ही मी दुसरी पिवळी वाली साधी आपली डाळ करत आहे वाटणाची. तर ही डाळ मी शिजवून घेतली आहे. त्याच्यासाठी हे वाटण काढलेलं आहे, खोबरं, जिरं, हळद आणि कांदा थोडा. तर आता हे मी वाटून घेते मिक्सर मधनं. आता ह्याच्यात थोडं पाणी घालून घेते. मिक्सर मधनं. तर हे अशा प्रकारे मी वाटून घेतलंय बारीक. आता ही आपण पिवळ्या साध्या डाळीसाठी हे डाळ शिजून घेतली आहे आणि हे वाटण आता ह्याच्यात मी मिक्स करणार आहे. आता हे वाटण या डाळीमध्ये मी मिक्स करून घेते. आणि ह्याच्यात थोडं मीठ घालून घेते. डाळ आपली छान अशी शिजली आहे कारण की भिजत टाकलेली ना, त्याच्यामुळे मस्त शिजली आहे ती. आता ह्याच्यात थोडं पाणी घालून घेते. घट्ट आहे ना डाळ ती, थोडं पाणी घालून घेते. आता ही डाळ मी फोडणीला घालत आहे. त्याच्यासाठी मी गॅसवर टोप ठेवून त्याच्यात तेल घालून घेतलंय. तेल आपलं तापलंय. आता त्याच्यात हिंग घालून घेते. जास्ती फोडणी फक्त हिंग आणि कढीपत्त्याचीच फोडणी लागते. कढीपत्ता छान अशी ही डाळ मी घालून घेते या फोडणीवर. हे डाळ भात आणि लोणचं ना छान लागते या डाळीबरोबर. ना वाटणाची डाळ ना छान म्हणजे डाळ भात पापड आणि लोणचं हे छान लागते ही वाटणाची डाळ साधी आपली. आता ह्या डाळीमध्ये पण मी टोमॅटो थोडी टाकते. ती काय कंपल्सरी नाही, तुम्ही नाही टाकली तरी चालतात. आता आपली तिखट वाटणाची डाळ ही तयार आहे. छान अशी आपली बघा.
आणि साधी आपली पिवळी डाळ ही वाटणाची तयार आहे. छान अशी तुरीच्या डाळीपासून या 2 डाळी मी बनवल्या, एक तिखट वाटणाची डाळ आणि एक पिवळी वाटणाची डाळ. तर आपल्या दोन्ही डाळ वाटणाच्या तयार झाल्या आहेत. पिवळी डाळ साधी आणि ही तिखट डाळ, दोन्ही पण छान लागतात. अगदी नुसतं डाळ भात हे खाल्लं तरी मस्त लागतं. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अशी डाळ खूप छान लागते. आणि कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.